हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर MCA ॲडमिशन 2025 जसं की आता MCA CETचा स्कोर कार्ड म्हणजे तुमचा रिझल्ट पण आलेला आहे. स्कोर कार्ड आता आलेला आहे. आणि आता कॅप राउंड ही लवकरात लवकर सुरू होऊन जातील त्याचे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशनची प्रोसेस स्टार्ट होऊन जाते. तर ॲडमिशनसाठी तुम्हाला काय-काय डॉक्युमेंट हवेत, काय-काय तुम्हाला कागदपत्रे जे आवश्यक आहेत, त्याशिवाय तुमचं ॲडमिशन होऊ शकत नाही. तर असे डॉक्युमेंट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर MCA मध्ये ॲडमिशन घेणार आहेत, तर हे व्हिडिओ नक्कीच बघा. यामध्ये तुम्हाला ॲडमिशनचे रिलेटेड पूर्ण डॉक्युमेंट मी डिटेलमध्ये सांगणार आहे. तर चला आपण बोलूया. कोणत्याही फॅकल्टीमध्ये असाल तुम्ही, म्हणजे तुमचा पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन काय-काय तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे, ते सगळं काही आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर चला आपण बोलूया त्या लेक्चरकडे. तर काय-काय तुम्हाला आता डिटेल लिस्ट मी सांगणार आहे. पहिलं तर अकॅडमिक ट्रान्सक्रिप्ट म्हणजे अकॅडमिक इयरचे तुमचे कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे. पहिले बघा इथे 10th स्टँडर्ड आणि इक्विव्हॅलेंट एक्झाम मार्कशीट तुम्हाला लागणार आहे. 10वीचा तुम्हाला मार्कशीट इथे लागणार आहे. त्याच्यानंतर जे 12th स्टँडर्डचा जे आहे मार्कशीट इथे तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन मार्कशीट. आता ग्रॅज्युएशन बघा 3 वर्षाचा असतो तुमचा. 3 वर्षाचा जे आहे ग्रॅज्युएशन असतो. तर ऑल सेमिस्टर, ऑल इयरचे तुम्हाला जे आहे मार्कशीट इथे लागणार आहे ॲडमिशनसाठी. MCA ॲडमिशनसाठी. तर हे लक्षात घ्या तुम्ही, ग्रॅज्युएशनची पूर्ण जे आहे मार्कशीट तुमच्याकडे असायला पाहिजे. त्याच्यानंतर एंट्रन्स एक्झाम जे आहे, तुमचं स्कोर कार्ड जे आहे, रिझल्ट जे आहे आपण म्हणतो, तर MCA CETचा रिझल्ट तुम्हाला लागणार आहे किंवा हे VITMEE हे एक एंट्रन्स एक्झाम घेत असते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला MCA एंट्रन्स एक्झामचा स्कोर कार्ड इथे आवश्यक लागणार आहे. त्याशिवाय तुमचा जे आहे ॲडमिशन होऊ शकत नाही. त्याच्यानंतर ट्रान्सफर मायग्रेशन सर्टिफिकेट. मायग्रेशन सर्टिफिकेट लागणार आहे. ट्रान्सफर लिव्हिंग सर्टिफिकेट फ्रॉम प्रिव्हियस इन्स्टिट्यूशन. नंतर हे बघा, migration certificate if applicable especially for student from different university. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये, जसं की मी आता पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं आहे. MCA ला मला ॲडमिशन घ्यायचं आहे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आणि मी बामू युनिव्हर्सिटीमध्ये माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे. तर मला ट्रान्सफर सर्टिफिकेट इथे जे आहे लागणार आहे. मायग्रेशन सर्टिफिकेट जे आहे लागणार आहे. ट्रान्सफर सर्टिफिकेट तर लागतंच, बट मायग्रेशन सर्टिफिकेट पण तिथे आवश्यक असतं, जर तुम्हाला दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये घ्यायचं असेल ॲडमिशन. त्याच्यानंतर आयडेंटिटी प्रूफ काय आहे, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, अदर व्हॅलिड फोटो ID तुम्हाला पाहिजे असेल. त्याच्यानंतर कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट, जसं की बघू शकता तुम्ही, कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट, रिझर्व्ह कॅटेगरी. त्याच्यानंतर इथे व्हॅलिड सर्टिफिकेट, जर तुम्ही ॲप्लिकेबल असाल तर ते व्हॅलिड सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट फॉर सम कॅटेगरीज, काही कॅटेगरीसाठी ते लागतंय नॉन क्रिमिलियर. त्याच्यानंतर EWS सर्टिफिकेट पण लागतं तिथे. स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास सर्टिफिकेट, हे पण तिथे ॲप्लिकेबल असतं. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर हे तुम्हाला जे आहे कास्ट सर्टिफिकेट, कॅटेगरी सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी, हे पण सर्टिफिकेट तुम्हाला लागतं. डोमिसाईल, प्रूफ ऑफ इंडियन नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट. जर तुम्हाला कॉलेज मध्ये रिक्वायर असेल तर तुम्ही जे आहे डोमिसाईल सर्टिफिकेट पण तुम्हाला तिथे लागणार आहे. त्याच्यानंतर लास्टला आहे पासपोर्ट साईज फोटो, तुम्हाला ते लागणार आहे. 3-4 फोटो लागतात, तर ते पासपोर्ट साईज फोटो पण तिथे तुम्हाला ॲप्लिकेबल आहे, म्हणजे ते कंपल्सरी तुम्हाला तिथे द्यावंच लागणार आहे. त्याच्यानंतर गॅप सर्टिफिकेट, जसं की बरेचसे स्टुडंट आहे आपले जे MCA CET देतात, पण त्यांचे 5-6 वर्ष जे आहे त्यांनी कुठे शिक्षणच घेतलेलं नाही, गॅप आहे. त्याच्यानंतर कोणी जॉब करत होतं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो
गॅप सर्टिफिकेट पण तुम्हाला लागतो. जर तुमचा 5-6 वर्ष गॅप असेल शिक्षणामध्ये आणि तुम्हाला परत MCA करायचं आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे आहे गॅप सर्टिफिकेट तिथे पण मॅन्डेटरी असतो. त्याच्यानंतर आता हे झाले तुमचे पूर्ण डिटेल जे की ॲडमिशनसाठी तुम्हाला आवश्यक आहे. हे पूर्ण कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर याच्यापेक्षाही म्हणजे तुम्ही जिथे ॲडमिशन घेणार आहे, जे कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेणार आहे, तर तिथे कॉलेजमध्ये थोडं इन्क्वायरी करायची. त्यांचे काही डॉक्युमेंट 1-2 इथे म्हणजे हे तर सफिशियंट आहे. एवढे डॉक्युमेंट तुम्ही जमा केले, एवढे डॉक्युमेंट तुम्ही नेले तर तुमचं ॲडमिशन कन्फर्म होऊन जातं. काही असतात की त्यांना थोडं एक्स्ट्रा पण लागत असतं, तर तिथे तुम्ही ते डॉक्युमेंट देऊ शकतात. म्हणजे ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, तिथे थोडी इन्क्वायरी केली तुम्ही तर ते सांगतात. अशा प्रकारे याशिवाय तर तुम्हाला काही दुसरं काही लागत नाही. बट काही कॉलेजेस असतात त्यांना थोडं एक्स्ट्रा जे आहे लागत असतो डॉक्युमेंट वगैरे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, टॉपचे कॉलेजेस कोणकोणते आहे MCA साठी तुम्ही कुठे जे आहे चांगल्या प्रकारे तुमचं शिक्षण घेऊ शकतात. तर 230 प्लस महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस आहे आणि वेगवेगळ्या जे आहे जिल्ह्यांमध्ये ते आहे. तर ते आपण सगळं काही वन बाय वन, स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तुम्हाला जर काही दुसरी माहिती हवी असेल तर त्यावरती पण आपण व्हिडिओ टाकू. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकतात. तुम्हाला जर काही डाऊट वगैरे असेल तुम्हाला म्हणजे जे आपण आता डिस्कस केलं कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, त्या डॉक्युमेंटमध्ये काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही जे आहे कमेंट करू शकतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता कॅप राउंड तुमचे स्टार्ट होतील, तर कॅप राउंडसाठी पण काय काय डॉक्युमेंट वगैरे लागतात ते पण आपण व्हिडिओ टाकू. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या अपडेटमध्ये जे आहे आपल्याला एवढंच बघायचं होतं. ॲडमिशनसाठी आता तयार राहा, कारण की कॅप राउंड झाल्यानंतर लगेच तुमची ॲडमिशनची प्रोसेस स्टार्ट होऊन जाते. तर अशा प्रकारे तुमचे कास्ट सर्टिफिकेट वगैरे अजून नसेल तर तुम्ही काढू शकतात. म्हणजे एका महिन्यात ते निघून जातं. तुमचं जे आहे म्हणजे रिझर्वेशन जे असतं ते तुम्हाला भेटतं आणि तुमचा इझिली ॲडमिशन होऊन जातं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट होती. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक यू.